दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक तरुण एका शहरामध्ये राहत असतो आणि हळूहळू तो अतिशय उत्कृष्ट व्हायोलिन वादक असतो. परंतु हळूहळू थोडासा पैसा यायला लागतो आणि त्याला वाईट सवयी लागतात. तो वाईट मार्गाला लागतो आणि त्याचं सर्व काही जे कमवलेलं असतं ते सगळं निघून जातं. त्याचे आईवडील वगैरे सगळे अगोदरच मरून गेलेले असतात आणि तो त्याचं एक लहानसं घर असतं त्यामध्ये राहत असतो. थोडंच घरातलं सामान बिमान विकून तो कसंबसं त्याचं चालवत होता रोजचं जीवन. एक दिवस काहीच नव्हतं आणि मग तो त्याच्या अडगळीच्या खोलीमध्ये गेला, ज्या ठिकाणी सगळं सामान ठेवलेलं असतं जुनं. त्या ठिकाणी त्याला एक त्याच्या आजोबांच्या काळातलं व्हायोलिन सापडतं आणि तो ते घेतो आणि खूप चांगल्या रीतीने ते साफसूफ करतो. त्याच्या तारा ज्या ढिल्या झालेल्या असतात तो ती चांगल्यापैकी घट्ट करतो आणि तो वाजवायला घेतो. ते सुंदर प्रकारे वाजत असतं आणि त्याच्यावर एक नाव असतं त्या व्हायोलिनवर आणि ते नाव जे असतं हे प्रसिद्ध त्याच्या आजोबांनी ते घेतलेलं असतं. त्याच्या आजोबांच्या काळातलं ते एक प्रसिद्ध व्हायोलिन वादक असतो, त्याचं नाव त्याच्यावर असतं. आणि हा ते घेऊन त्या मार्केटमध्ये तो थोड्या वेळ व्हायोलिन वगैरे वाजवतो, पण कोणी एवढं लक्ष देत नाही. काही जण त्याच्या समोर थोडेसे पैसे फेकतात आणि तो परत येतो आणि विचार करतो की नाही, आता हे मला व्हायोलिन वाजवून काही मिळणार नाही. मी हे व्हायोलिन विकून टाकेन. जे काही पैसे येतील ते मी हे घर पण विकून टाकेन आणि मी दुसऱ्या शहरामध्ये जाईन आणि तिकडं काहीतरी लहानसा धंदा करेन. आणि मग तो दुसऱ्या दिवशी परत जातो. पण ह्यावेळेस तो व्हायोलिनचा लिलाव करायला लागतो की हे व्हायोलिन कोणाला हवं आहे का. परंतु कोणी $20, कोणी $30, कोणी $50, कोणी $100, ह्याच्यावर कोणी जात नाही. आणि थोड्या वेळाने त्याला एक कल्पना सुचते आणि तो ते व्हायोलिनवरचं नाव वाचतो आणि तो सांगतो, हे व्हायोलिन जे आहे ह्या प्रसिद्ध 100 वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध व्हायोलिन वादकाचं हे व्हायोलिन आहे. आणि मग भराभर लोक त्याची किंमत वाढवायला लागतात. कोणी $200, कोणी $300 आणि शेवटी ते $1000 ते व्हायोलिन विकत घेतलं जातं. ते विकलं जातं आणि एक मनुष्य ते व्हायोलिन घेऊन जातो. लक्षात घ्या, जोपर्यंत तो नुसतं व्हायोलिन वाजवत होता किंवा विकत होता त्यावेळेस त्याला किंमत नव्हती. पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे व्हायोलिन कोणाचं आहे, कोणाच्या हातातून हे गेलेलं आहे, एका प्रसिद्ध व्यक्तीच्या हातातून गेले, त्यावेळेस त्या व्हायोलिनला किंमत आली आणि ते पुष्कळ किमतीला विकलं गेलं. आपण ह्या जगामध्ये असेच आहे. आपण ख्रिस्ताचे म्हणून आहोत, ख्रिस्ताचे म्हणून ओळखले जाणार आहोत आणि आपले जीवन जे आहे हे जर ख्रिस्ताचं लेबल आपल्याला आहे तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपली किंमत वाढते, स्वर्गीय जीवनामध्ये आपली किंमत वाढते. बघा, साधारण उदाहरण बघा, एखादा साधा बूट जर आपण असाच बाहेर ठेवला त्याला काही किंमत नाही, पण तेच त्याला बाटा, एडिडास असं काहीतरी लेबल चिटकवलं तर त्याची किंमत जास्त वाढते. लक्षात घ्या, आपण पण ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून हे लेबल आम्हाला लागते तेव्हा स्वर्गीय राज्यामध्ये आमची किंमत वाढते. आम्हाला एकटं ह्या जगामध्ये राहून काहीही किंमत नाही. आज आमची ह्या जगामध्ये काय ओळख आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा पहिला अध्याय 12वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 1 and verse 12. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.